तर नमस्कार भाऊंनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर. तर भाऊंनो, आज आपण आणलाय पुष्पा 2 या मूवी पोस्टर एकदम खतरनाक तुटरेल. आपण परवाच आपल्या इंस्टाग्रामला जी काय पोस्ट आहे तर ती केली ती, त्याला तुम्ही ढीक प्रेम दिला, कमेंटही केला की 100% त्याचा तुटरेल आणा. तर लेजांनी कमेंट केलं की PLP आणा. तर PLP कशी आणू मी, कारण काही सिनेमॅटिक वर्क आहे, तर त्या सगळ्या गोष्टी सांगतो काय विषय आहे काय नाही, काय काळजी करू नका. पण आजचा विषय हार्ड आहे, तर त्यासाठी आजच्या व्हिडिओ 100% लाईक करा. आणि त्याचबरोबर जर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. बाकी आपली ही इन्स्टा ID बघू शकता तुम्ही, इथं तुम्हाला पुढे दिसायला आहे प्रथमेश पाटील ग्राफिक्स. ही जी लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. जर डायरेक्ट तुम्ही इंस्टाग्रामला सर्च जरी केला तरी तुम्हाला कळून जाईल. ऑफिशियल 30,000 तुमच्या ढीक प्रेमानं फॉलोअर्स आहेत. नक्कीच फॉलो केलं असेल तर लवकरात लवकर फॉलो करा. त्याचबरोबर तुम्ही आता बघताय ते आपलं यूट्यूब चॅनल, जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर इझिली ते सबस्क्राईब करा. आपल्या व्हिडिओच्या खालीच त्याचं बटन आहे, किंवा तुम्ही आपल्या ऑफिशियल चॅनलवर जाऊन डायरेक्टलीरित्या सबस्क्राईब करू शकताय. ओके, तर चला तर आता आपण फायनली आपल्या आजच्या महत्त्वाच्या ट्युटोरियलला सुरुवात करूयात. एकदम बेसिक ते ॲडव्हान्स मी तुम्हाला स्टेप वाईज सगळ्या सविस्तर गोष्टी तुम्हाला मी सांगतो. तर त्यासाठी जायला आपल्याला फोटोशॉपमध्ये. तर फोटोशॉपमध्ये प्रॉपरलीरित्या आपण ही साईज घेतलेली आहे, जसं की इमेज आणि इमेज साईजमध्ये जाऊन जर चेक केलं तर आपण कायम आपल्या जे काय म्हणू शकताय तुम्ही इन्स्टा साईजेस असतील किंवा सोशल मीडिया साईजेस असतील तर त्याला 4x5 500 रेझोल्युशनची आपण ही कायम साईज ठेवत असतोय. जसं की आपली पोर्ट्रेट थीम, आणि जर स्क्वेअर थीम ठेवायची असेल तर 5x5 ठेवायची, इझिलीरित्या काम होऊन जाते. नक्कीच हे चेक करा, पण इंचेस हे बघणं गरजेचं आहे. ओके, तर हे ओके केलं तर आता एक एक गोष्टी मी तुम्हाला दाखवत जातो. ओके, चला फायनली आपण बॅकग्राऊंड घेतले. बॅकग्राऊंड प्रॉपरलीरित्या आपले एमटीज असते या थीममध्ये येते. जसं की आता जेव्हा काय गरज असेल तेव्हा मी ते करतो प्रॉपरलीरित्या चेंज, कारण का पुढं आता डार्क सेक्शन होत जाणार आहे, काय काळजी करू नका. पहिल्यांदा आपण घेतला ॲडजस्टमेंटमधला सॉलिड कलर, आणि तो आपण घेतला रेड. तर आता सुकुमार यांचं जर तुम्ही पुष्पा थीमचे जर वर मी भरपूर काही मूवी पोस्टर बघितले, त्यात रेड थीम जास्त आहे किंवा हिरवी किंवा निळी असे भरपूर आहेत. तर त्यामुळे मी म्हणलं की एक थीम ठरवावं आणि त्यावर एकदम नादरित्या तुटरेल करावं. तर आपण ही प्रॉपर जी काय रेड थीम आहे तर ती चांगल्या प्रकारे करालोय. नक्कीच आता स्टेप वाईज काय काय गोष्टी आहेत तर त्या मी तुम्हाला दाखवत जातो. पहिल्यांदा आपण आपला बॅकग्राऊंडचा टोन सेट करण्यासाठी आपण पहिल्यांदा जे काय रेड सॉलिड कलरचं बॅकग्राऊंड आहे तर ते घेतलं. त्यानंतर मग प्रॉपर त्यावर जरा बाहेर येईल, जसं की जरा उगच म्हणजे मंदिराची थीम किंवा जरा उगच त्या थीम, जसं की आता तुम्ही लुक बघितला असेल ट्रेलर बेलरमध्ये तर तुम्हाला कळालं असेल की काय विषय आहे. तर त्यामुळेच मी जरा मंदिराची थीम जरा लावल्या, ती जास्त एवढी उठून दिसत नाही आहे. तर नक्कीच तर त्या थीममध्ये जसं की प्रॉपर बघू शकता, जरा कटिंग बिटिंग करून घेऊन प्रॉपर खालनं जरा इरेज केले प्रॉपर, कारण का खाली सरफेस येणार आहे. त्यानंतर मग प्रॉपर इथं आपण हिचं जे काय ब्राईटनेस किंवा तुम्ही एक्सपोजर म्हणताय तर ते कम्प्लीट कमी केलं आहे. इथं तुम्ही बघू शकता -2.44, म्हणजे एक प्रकारे भरपूर कमी आहे. आणि गॅमा करेक्शन ते जरा सेट केलं आहे, नो प्रॉब्लेम. त्यानंतर पुढं जाऊयात आपण वर. त्यानंतर खालचं जरा सरफेस आपण ॲड केला. मी मगाशी म्हणलो की खाली जरा सरफेस आपल्याला ॲड करायचा आहे. त्यानंतर हळूहळू वर जात जाऊयात. जरा यात आपण प्रॉपर बॅकग्राऊंडचं जसं की जरा क्रिस्पी लुक दिला आहे, जरा बाद दिसते, पण नक्कीच सांगतो तुम्हाला फोटो काय काय विषय आहे. ओके, या मध्ये एवढं झालं. त्यानंतर प्रॉपर आता इथं बघू शकता पाठीमागं भरपूर मोठाच्या मोठा, हे मी इन्स्पायर त्यांच्या मूवी पोस्टरमधूनच केले जरा. जसं की लास्टला ट्रेलर संपताना असा एक लुक आहे त्यांचा, जसं की जिथं नाव येते अल्लू अर्जुनचं A स्टारचं त्या थीममध्ये. त्यामुळे इथं आपण हे डाऊन केलं प्रॉपर इझिलीरित्या कशानं, एक्सपोजरनं. त्यानंतर याचा प्रॉपर कलर टोन चेंज करण्यासाठी आपण पुन्हा एकदा सॉलिड कलरचा ब्लेंड मोड आपण ठेवला आहे बघा, ओव्हरली ठेवला आहे. जसं की ऑपेसिटी सगळं चेक करून घ्या. पुन्हा एकदा खालचं आपल्याला डाऊन करायचं आहे, तर त्यामुळं प्रॉपर पुन्हा एकदा आपण एक्सपोजर लावलं, म्हणजे क्लिप केलं या सगळ्या गोष्टी त्या गोष्टीला. ओके, आणि मास्कचा वापर करून जिथे जिथं आपल्याला पाहिजे तिथे तिथं आपण इफेक्ट मारला आहे. त्यानंतर पुन्हा एकदा आपण सॉलिड कलर लावला आणि इझिलीरित्या जेवढा काही टोन होता तर तो एका क्लिकमध्ये मॅच केला. फक्त एक्सपोजर सॉलिड कलर अशा थीममध्ये आपण तो टोन मॅच केला आहे. ओके, लक्षात घ्या. आणि नक्कीच काही वेळेला आपल्याला ऑपेसिटी कमी जास्त करावी लागत्या, हे एक मुद्दा आहे. त्यानंतर पुढील मुद्दा, आता डमरू त्रिशूळ हे जरा भरपूर लुकअप आहे त्यात, त्यामुळे मी म्हणलं की आपण पण घेऊयात. तर हे मी पिंटरेस्टवरनं घेतलं डमरू 3 प्रॉपर. जसं की जर तुम्हाला ऑफिशियल बघायचं असेल तर हे एकच आहे, तर त्याला मोठं बारकं करून ते सेट केले आणि त्याला मोशन ब्लर दिलं आहे, जेणेकरून ते एकदम बॅकग्राऊंडला हलतेल दिसेल आणि एकदम युनिक दिसेल, स्कॅरी तुम्ही थीम म्हणू शकता. त्यानंतर ह्याचाही टोन चेंज इझिलीरित्या आपण रेड थीम ठेवली. त्यानंतर ग्रॅडियंट मॅप प्रॉपरलीरित्या फक्त काय कलर फिल प्रॉपर जो काय सॉलिड कलर आहे तोच लावा. ग्रॅडियंट मॅपचं इथं काय काम नाही आहे. या थीममध्ये तो लागलेला असतो तो तसाच राहतो, काय एवढा विषय नाही. त्यानंतर इथं मग प्रॉपर इझिलीरित्या जरा एक्सपोजर लावले.
तो मुद्दा क्लिअर. त्यानंतर आता इथनं पुढील गोष्टी चालू होत्यात, तर त्या आता आपण बघूयात. ग्रुप 3 आता याच्यामध्ये मी प्रॉपर जे काय म्हणू शकता तुम्ही टेक्स्चर सेक्शन आहे ना, टेक्स्चर सेक्शन ते जरा दिले, कारण का ते भरपूर उठावदारा दिसते त्यामुळे. ओके, पुन्हा एकदा Ctrl 0 दाबतो आणि पुन्हा एकदा ते सेट करतो. ग्रुप 3. त्यानंतर ग्रुप 4मध्ये बघा, म्हणजे प्रॉपर हे सगळं ग्रुप्स आहेत. ह्यात मी स्पॉटलाईट्स आता ॲड केल्यात पाठीमागं रिफ्लेक्ट व्हायला, कारण का बरोबर मिडलला आपला आता इमेजचा विषय आहे, त्यामुळं मी बरोबर पाठीमागं मोठीच्या मोठी लाईट मारल्या. तर आता ही लाईट असं मारत गेलो असं काय नसते. जसं की इमेज ॲड केल्यानंतर मग त्यानंतर आपल्याला कळते की बाबा लाईट पाहिजे इथं, नको पाहिजे, तर त्या गोष्टी असतात. ओके, सगळ्या गोष्टी स्टेप वाईजच केलेल्या असतात, असं काय नसते. ओके, त्यानंतर पुढील मुद्दा, इथं आपण एक्सपोजर जरा ॲड केलं आणि त्यानंतर त्यात आणि स्पॉटलाईट मारली. ओके, आणि त्यानंतर मग ह्या पुढं आपण आता एक जे काय आपलं सेक्शन आहे तर ते आपण इथं ॲड करूया. जसं की ह्या मी मूवी पोस्टरमधूनच घेतले. जसं की आता हे मी लहान ठेवलेलं, त्यामुळे इथं शंख होता आणि त्याचा हात होता, पण तो लहान ठेवल्यामुळे आधी पहिल्यांदा सुरुवातीला की मला वाटलं की प्रॉपर हे सेट होणार नाही, तर नंतरनं मग मोठे केल्यावर वाटलं की बाबा हे जे काय शंकाच आहे तर ते ठेवायला पाहिजे होतं. मग काय अडचण नाही, आता झालं काय एवढा विषय नाही, कारण का आता ऑलरेडी ती कटिंग बिटिंग केले, त्यामुळं नो प्रॉब्लेम. पण आता हे पण छान दिसते, असं काय नाही. त्यांचं लुक प्रॉपर आणि जे काय त्रिशूळाचा भाग आहे तर तो पण छान प्रकारे आला आहे. त्यानंतर मग यांना एक्सपोजर ॲडजस्ट केलं प्रॉपर जिथं रिफ्लेक्शन आहे त्या ठिकाणी. त्यानंतर ग्रेडियंट मॅप एका क्लिकमध्ये जेवढ्या काही गोष्टी होत्या बघा, ते एका क्लिकमध्ये संपूर्ण मॅच झालं. सॉलिड कलर एक कलर ॲडजस्ट करू शकतो कोणता पण, बघा लक्षात घ्या. सॉलिड कलर जो काय सेक्शन आहे ॲडजस्टमेंटमधला, एक कलर कोणता ॲडजस्ट करू शकतो, पण ग्रेडियंट मॅपमध्ये मल्टिपल कलर्स, तुम्हाला शॅडोच्या ठिकाणी काय पाहिजे, कोणता कलर पाहिजे, मिड रेंजला मिडटोनला कोणता पाहिजे कलर, किंवा हायलाईटला कोणता पाहिजे कलर, सगळं सेट करता येते. आता इथं बघा, मी तुम्हाला हे ग्रेडियंट दाखवतो तुम्हाला. बघा, मी 3 प्रकारचं घेतले सेक्शन बघा, जसं की 1 2 3. लाईटला बघा प्रॉपर जरा ऑरेंज ठेवला आहे, मिड रेंजला बघा प्रॉपर रेड ठेवला आहे, आणि डार्क सेक्शनला बघा प्रॉपर प्युअर डार्क सेक्शन ठेवला आहे, जेणेकरून तो एकदम नेक्स्ट लेवलला आपला मुद्दा गेला आहे. सगळ्यांनी हे लक्षात ठेवा, काय ग्रेडियंट मॅपनं आपण प्रॉपरलीरित्या इझिलीरित्या सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करू शकतो एका टोनमध्ये. त्यानंतर आता याच्यावर एक गोष्टी ॲड करूयात. जसं की आता हे बघा प्रॉपर लिनियर डॉज, एक एक्स्ट्रा सेपरेट लेअर घेतली आणि लिनियर डॉज करून मी रिफ्लेक्ट केलं बघा. जसं की तुम्हाला दिसते का नाही मला माहीत नाही, पण आता मी जरा झूम करून दाखवतो. आता बघा, म्हणजे जिथं लाईट आहे ना प्रॉपर तिथं अजून जरा मी ओव्हर टच दिला. ओके, या थीममध्ये. तर हा असा मुद्दा. त्यानंतर पुन्हा एकदा Ctrl 0. त्यानंतर जिथं शॅडो आहे तिथं जरा शॅडो ॲड केला एक्स्ट्रा. एवढा मुद्दा आपला परफेक्ट ॲडजस्ट झाला. त्यानंतर मग एक्सपोजर जरा आपण लावलं आहे, काय अडचण नाही. आता हे विषय कसं असतं एक्सपोजरचं, तीन एकदा लावलेलं असतं, एकदा घेतल्यावर ते जसं की आहे पाहिजे का नको यानुसार ते राहून जाते. त्या टीममध्ये ज्या काही एक्स्ट्रा गोष्टी तर त्या आपल्या पद्धतीनं सेट करायच्या. हां, त्यानंतर हे झालं आपलं प्रॉपरली त्या संपूर्ण इंटरफेस सेक्शन. त्यानंतर आता पुढे जाऊयात आपण. आता हा मुद्दा आपला खालचा खुर्चीचा शॅडो आपण दिला आहे प्रॉपर. मेन जिथं पाय आहे तिथं प्रॉपर जरा डार्क केला आहे, आणि जिथं खुर्ची आहे तिथं प्रॉपरली तीच खुर्ची चपटी केल्या, त्याला प्रॉपर कलर ओव्हरली करून जरा आपण गौसेन ब्लर मारली. एवढाच विषय. इथं तुम्हाला इफेक्टमध्ये सगळ्या गोष्टी दिसतील. त्यानंतर मग पुन्हा एकदा आपण एक गोष्टी, जसं की त्यानंतर जिथं मेन शॅडो आहे पडल्यात प्रॉपर 4 पायाचा 4 खुर्चीचे 4 पाय, तर तिथं आणि जरा आपण प्रॉपर जरा ओढल्यात, म्हणजे प्रोफेशनल शॅडो दिसावा, परफेक्ट खुर्ची मॅच झालेली असावी, तर त्या दृष्टिकोनातून. त्यानंतर अजून एक शॅडो आहे तो प्रॉपरली आता इथं लावला आहे, कारण का इथं आपली मोठी इमेज येणार आहे तर त्यासाठी. तर त्यानंतर आता आपली पाठीमागं रशिमाग ही मी घेतली नव्हती इमेज, पहिल्यांदा फक्त दोघांचेच, अल्लू अर्जुन प्रॉपर ही त्रिशूळाची थीम आणि प्रॉपर खुर्चीवर बसलेली थीम एवढीच होती, पण नंतर मी त्या 2 गोष्टी ॲडजस्ट केल्यात. नो प्रॉब्लेम. तरी पण बघा प्रॉपर ही रिव्ही टोन आहे, आणि नक्कीच मी ही बिहान्सवरनं घेतल्या, कोणतरी क्रिएटरनं टाकलेली, तर त्या कटिंग बिटिंग करून घेतलं. त्यानंतर ही पण हाफ सेक्शनमध्ये होती. आता इथं पहिल्यांदा मी काय केलं बघा, यांचं इझिलीरित्या व्हायब्रन्स तीन सगळे सीट. त्यानंतर इथं ग्रॅडियंट ओव्हरले, डायरेक्ट ग्रॅडियंट. मगाशी मी म्हटलं मी ग्रॅडियंट भरपूर पॉवरफुल असते, एका क्लिकमध्ये सगळं काम होऊन जाते. पण ग्रॅडियंट लावल्यावर का नाही ते एकदम सॉफ्ट दिसलं, तर त्यासाठी मी जरा एक्सपोजर थीम जरा लावली, त्यात गॅमा करेक्शन वाढवला का नाही, जरा टोन का नाही जरा डार्क सेक्शनकडे जातोय बघा. ओके, हे एक लक्षात घ्या. एक्सपोजर पण जरा वाढवलं, जिथं लाईट पाहिजे तिथं लाईट ॲड झाली, आणि गॅमा करेक्शन वाढल्यावर जो का डार्क शॅडो आहे ना, तर तो एकदम प्युअर कॉन्ट्रास्ट थीममध्ये गेला.
एक लक्षात घ्या. त्यानंतर मग एक्सपोजर थीम आपण एक्स्ट्रा ॲड केली जिथे म्हणजे रिफ्लेक्ट झाला आहे मुद्दा दागिन्यांवर किंवा साडीवर किंवा त्वचेवर प्रॉपर खांद्यावरती एकदम परफेक्ट आपण केला नेक्स्ट लेवल. आणि त्यानंतर जरा अवघड शॅडो मारला एकदम नेक्स्ट लेवलला. जशी आपली ही इमेज आहे तर त्या नेक्स्ट लेवलला ती इमेज गेली. ही खासियत आहे ग्रॅडियंट मॅपची. ग्रॅडियंट मॅपचं मी तुम्हाला महत्त्व समजून सांगालो आहे. त्यानंतर मग प्रॉपर आता आपण हे प्रॉपर जो काय पोलीस असते आपल्या पुष्पामध्ये 1मध्ये बघितला आहे तुम्ही, तर त्यांना पण घेणं गरजेचं आहे. म्हटलं की प्रॉपर मग चालू द्या, काय अडचण नाही. तर नक्की जिथं रिफ्लेक्शन पाहिजे तिथं. आता ही जी काही इमेज घेतल्या मी ऑलरेडी ह्यांचा टोन ऑलरेडी असाच आहे, सेटच आहे. त्यामुळे ह्याला मला काय टोन चेंज करायला लागणार नाही. फक्त फरान नाव आहे ना त्यांचं, तर त्या टीममध्ये आपण त्यांना घेतलं आणि टोन त्यांचा तसाच होता. ते ज्यांनी कोणी बड्डे होता यांचा हॅपी बड्डे, तर त्यामुळं ही त्यांची पोस्ट केली ती मी ही घेतली ट्विटरवरनं आणि चांगल्या प्रकारे काही गोष्टी यातल्या एरियाज केल्या आणि जरा अवघड ज्याला एक्सपोजर ॲडजस्ट करून एकदम नादरित्या विषय हा टॉप. त्यानंतर आता इकडं जरा लाकडाचा विषय आहे. लाकडाचा विषय कॅन्सल केला आहे, नो प्रॉब्लेम. सांगतो पुढं काय काय विषय आहे. त्यानंतर इथं आता आपण प्रॉपरलीरित्या आता इथं पीक येणार आहे आपला, त्यामुळे ती शॅडो बिडो त्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. जसं की इथला आपण शॅडो इथं प्रॉपर आपण लाकडं ठेवलेत. सगळ्या गोष्टी सांगतो आता काय शॅडो बिडो जरा जास्त बघा. आता ही लाकडं आली का, कारण का लाकडाचा उल्लेख काय संपूर्ण आहे. पुष्पा 1मध्ये संपूर्ण चंदनाच्या लाकडाचा विषय आहे, तर त्यामुळे मला वाटलं की घेणं गरजेचं आहे. आणि हे माझ्याकडं होतं कटिंग पेन जे थीममध्ये होतं, त्यामुळे मी ते यूज केलं. त्यानंतर याचा पण कलर टोन चेंज एका क्लिकमध्ये आपल्या बॅकग्राऊंडला ग्रॅडियंट मॅपच वापरलेला. त्यानंतर खालनंतर ॲडजस्ट तीन जरा करून भरपूर काही गोष्टी जिथं जिथं रिफ्लेक्शन पाहिजे तिथं रिफ्लेक्शन. डॉज अँड बर्न प्रोसेस भरपूर महत्त्वाची आहे. डॉज अँड बर्न म्हणजे काय, जिथं शॅडो तिथं जरा डार्क शॅडो करायचा, जिथं आपली जिथं लाईट पडते तिथं जरा अजून लाईट रिफ्लेक्शन मारायचं. हा असा विषय. जसं की आता डार्क केला बघा मी मुद्दा. त्यानंतर आता पुढील एकदम खतरनाक पीक आता आपण ॲडजस्ट केला आहे. खुर्ची बिडची मागाशी म्हणालो ना, तो सगळा शॅडो हाच आहे. खुर्चीचं चपटे केलेला प्रॉपर ब्लर केलेलं कलर ओव्हरली ब्लॅक ठेवलेला तो मेन 4 पायांच्या खाली 4 शॅडो महत्त्वाचं. आणि त्यानंतर त्याला आणि आपण पुढं असं फेड सेक्शनमध्ये शॅडो दिलेला आहे. ओके, हा मुद्दा चेक करून घ्या. त्यानंतर आता ह्या इमेजला आपण ॲडजस्ट केलं आहे आपण प्रॉपर इझिलीरित्या. वर जरा केसांना शॅडो मारला कारण का ते जरा जास्तच आपल्या इमेजच्या विरोधात रिफ्लेक्ट झालं होतं लाईट सेक्शनला. त्यानंतर पुन्हा एकदा तीच आपली ट्रिक कोणती, ग्रॅडियंट मॅपची कॉपी पेस्ट आणि एकदम नाद परफेक्टलीरित्या ॲडजस्ट झालं. त्यानंतर एक्सपोजरनं जिथे इथं रिफ्लेक्शन पाहिजे तिथे रिफ्लेक्शन आपण दिलं. त्यानंतर पुन्हा एकदा रिफ्लेक्शन दिलं, जरा आम्ही डबल त्याचीच कॉपी घेतली फक्त, एवढा का विषय नाही. आणि त्यानंतर प्रॉपर जरा आपण ॲडजस्ट केला व्हायब्रन्स जरा एक्स्ट्रा वाढवून, जेणेकरून जो काय कलर टोन असतो त्याला जरा मॅच होते. म्हणजे आपण ग्रॅडियंट मॅप जो काय कलर टोन मारला त्याला जरा मॅच होतं, एवढाच विषय आहे. बाकी इथं आपण शॅडो ॲडजस्ट केला आपल्या बरोबर केसांच्या मागं आणि त्यानंतर त्या शॅडोचा जरा कलर टोन चेंज करण्याचा प्रयत्न केला जरा रेड थीममध्ये. ओके, आणि जरा आपण इथनं कडला आपल्या इमेजच्या कडनं जरा रेडिश टोन असं दिलेलं आहे कारण का ते रिफ्लेक्ट असा झाला या गोष्टी दाखवण्यासाठी त्यानं. ओके, त्यानंतर मग ब्राईटनेस लावला आणि आपलं एक्सपोजर थीम जरा आपण जिथं मगाशी आपण काय केलं तर जे काय डॉज सेक्शन आहे म्हणजे एक प्रकारे लाईटचं सेक्शन आहे तर ते तुम्ही म्हणू शकता ते ॲडजस्ट केलं. तर पण आता जरा डार्क सेक्शन जिथं जिथं डार्क कलर आहे तिथे तिथं ते ॲडजस्ट केलं. त्यानंतर पुढील मुद्दा, ह्यो लाकडाचा काय भाग आपण घेतलेला नाही आहे. जे घेतलेलं नाही तरी पण ते मी डिलीट केलं नाही, ठेवलं तरी तसंच. ओके, काही गोष्टी आहेत तर त्या मी ॲड केल्यात, नो प्रॉब्लेम. जरा तुम्ही बघू शकताय जे काय आपलं रिफ्लेक्शन आहे तर ते वाढवलं, म्हणजेच एक प्रकारे जरा आम्ही जे काय एक्सपोजर आहे तर ते वाढवलं जेणेकरून संपूर्ण स्टोन चेंज होऊन गेला. आणि त्यानंतर पुन्हा एकदा एक्सपोजर थीम खाली जरा ब्लॅक सेक्शन मारलं. आणि त्यानंतर इथं मग प्रॉपरलीरित्या पुष्पा 2 नावाचं जे काय मूवी पोस्टरचं जे काय आहे मी कटिंग बिटिंग करून घेतलं ते संपूर्ण. त्यानंतर ह्यात आपण ॲड केलं व्हायब्रन्स आणि एक्सपोजर आणि ते एकदम नेक्स्ट लेवलला गेलं, बघू शकता एकदम प्युअर कलर आला त्यात कारण का ते जरा फेड सेक्शनमध्ये होतं. आणि त्यानंतर मग इथं पण मी जरा नाव बिव जसं की सुकुमार वर जरा लिहिलं आहे आणि त्यानंतर त्याला पण शॅडो विडो जरा लावून प्रॉपर रिफ्लेक्शन चांगलं केलं आहे. त्यानंतर इथं पण जसं की आता जी प्रॉपर मोठ्या अल्लू अर्जुन यांच्या ऑफिशियल इंस्टा आय डीला 15 ऑगस्ट 2024 असं हे टेक्स्टिंग आलं होतं तर तेच मी कट करून जरा लावलं इथं छान प्रकारे. आणि त्यानंतर मग इझिलीरित्या माझं नाव टाकलं आणि खाली पण इथं माझं नाव टाकलं इझिलीरित्या. आणि इथं अल्लू अर्जुनची त्यांची सई सिंग आणि प्रॉपर त्यांचं नाव संपला विषय. आणि त्यानंतर मग फायनल इफेक्ट मारला आपल्या कॅमेरामधनं आणि आपला हा ओरिजिनल सेक्शनवाला मूवी पोस्टर तयार झालेला आहे. कसा वाटला कमेंट करून सांगा नक्कीच. काय ना काहीतरी नवीन केले आणि नक्कीच A to Z सगळं तुम्हाला एक्सप्लोर केलं आहे.
नक्कीच आवडलं का नाही मला कमेंट करून सांगा. आणि त्याचबरोबर काय तुम्हाला ह्यात अजून एक्स्ट्रा पाहिजे होतं किंवा अजून ह्या अशा थीमचं ट्युटोरियल तुम्हाला बघायला आवडतील का नाही. नक्कीच, कारण का नेक्स्ट लेवलला जरा विचार केला जातो ह्यो. आणि प्रॉपर बेसिक ते ॲडव्हान्स दाखवायचं म्हटलं तर इथं ह्या लेअर बघायला गेलं तर आता मी मोजल्या पण भरपूर भरमसाठ लेअर झाले असतील, जवळपास कमीत कमी 30 तरी झाले असतील लेअर, आणि जास्तीत जास्त मग किती 50पर्यंत पण गेला असतील लेअर. मी का मोजल्या नाहीत कारण का ग्रुपमध्ये पण काही गोष्टी आहेत. तर तो विषय आहे, त्यामुळं सेपरेट एक एक करत दाखवत जाणं हे मग आपल्याला संपूर्ण दीड दीड 2-2 तास थांबावं लागेल, मग ते सगळं करून दाखवावं लागेल असा विषय असतो. ओके, काय काळजी करू नका, अशा तुमचं ट्युटोरियल येत राहतील. फक्त तुम्ही ढीग प्रेम द्या आजच्या ट्युटोरियलला, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि जर चॅनलवर नवीन असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. बाकी ढीग प्रेम द्या. इथून पुढे येणाऱ्या सगळ्या ट्युटोरियलला इंस्टालाही ॲक्टिव्ह राहा, तिथेही फॉलो करा तर फॉलो करा, आणि आपल्या टेलिग्रामलाही जॉईन व्हा. बाकी भेटो लवकरच आपण एकदम चांगल्या विषयाड नाद व्हिडिओमध्ये. तर बाय, काळजी घ्या, टेक केअर, लव यू ऑल, ढीग प्रेम, बाय, धन्यवाद.